द स्वॅन सॉन्ग काय असतं? लास्ट परफॉर्मन्स म्हणा, किंवा म्हणजे तुमच्या करिअरच्या याच्यामध्ये तुम्ही जसं की सचिन तेंडुलकर यांनी त्यांचं टेस्ट क्रिकेटमधील जी एखादी मॅच, शेवटची मॅच खेळली होती, दॅट इज द स्वॅन सॉन्ग. किंवा मग रॉजर फेडरर घ्या, त्याने आधीच डिक्लेअर केलं असतं की पुढच्या महिन्यात जी असेल ती माझी लास्ट मॅच असेल, त्यानंतर मी रिटायरमेंट घेणार आहे. मग तो जो परफॉर्मन्स असतो करिअरमधला, त्याला आपण द लास्ट स्वॅन सॉन्ग असं म्हणतो. ओके, लास्ट क्रिएशन किंवा त्यांच्याकडून घडलेला एखादा मूव्हीचा डिरेक्टर आहे बघा, म्हणजे डिरेक्टर आहे, तो मूव्हीज वगैरे डिरेक्ट करतो. मग त्याच्या आयुष्यामध्ये एखादी मूव्ही त्याने डिरेक्ट केली आणि त्यानंतर डिरेक्ट नाही केली, त्याचा मृत्यू जर झाला, तर काय आपण म्हणू? दॅट इज ए स्वॅन सॉन्ग. त्यांचं लास्ट क्रिएशन आहे. नेक्स्ट टू नथिंग म्हणजे काय? इट इज नेक्स्ट टू नथिंग म्हणजे काय? ऑलमोस्ट नथिंग, काहीच नाही, ऑलमोस्ट नथिंग. ब्राउन स्टडी ही इडियम आपण पाहिली 2023 ला विचारली गेली. ब्राउन स्टडी म्हणजे काय? डे ड्रीम, विचारात मग्न होणे, मनात मांडे खाणे, मनोराज्य करणे, असं आपण म्हणतो ना. केसेस इन देअर म्हणजे तुम्ही कृती वगैरे नाही, फक्त त्या प्रकारे विचार करताय, विचारांमध्येच गुंग राहताय, त्याला म्हणतात ब्राउन स्टडी. डे ड्रीम. ह्युमन सर्व्हिस म्हणजे सोशल कॉजसाठी तुम्ही जे चांगलं कार्य करताय त्याला म्हणतात ह्युमन सर्व्हिस. एक्सलंट वर्क. ओके, द स्वॅन सॉन्ग एचं नंबर 4 लास्ट क्रिएशन आहे. हे 2 गेले. A4 बघा. नेक्स्ट टू नथिंग, ऑलमोस्ट नथिंग, B1. दिस इज द करेक्ट आन्सर. बी साठी 1 आहे.